ज्यावेळेस हा प्रश्न एका पत्रकारानं त्यांना विचारलेला होता की तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी, एक शिक्षक म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, एक शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, काही महान भारत देशाचा राष्ट्रपती म्हणून लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. त्यावेळेसला ते सांगतात की मला राष्ट्रपती म्हणून नाही, मला त्या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून नाही, तर मला शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं. आणि म्हणून आज गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपली जी परंपरा आहे, जी आपल्याला हजारो लाखो करोडो वर्षाची परंपरा आहे, जी आपल्याला ऋषी मुनींनी घालून दिलेली आहे, मातृपितृ देवो भव आचार्य देवो भवची जी परंपरा आहे, तोच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा आपण त्या ठिकाणी करतो. मला या ठिकाणी गोयल साहेबांनी एक गोष्ट सांगायची की हा कार्यक्रम कशासाठी, अनेक 5 तारखेला फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होतात, नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रम होतात. आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरु पौर्णिमाही आहे आणि टीचर्स डे आहे, दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात. परंतु हा एक कार्यक्रमाचा पंधरवडा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केलेला जाणीवपूर्वक 2016-17 साली या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांना सुरुवात केली. त्याचं कारण म्हणजे की ज्या वेळेस याच कॅम्पसमध्ये मला 15 ऑगस्टला सकाळी झेंडा फडकवायचा होता आणि फडकवत असताना एक 10-15 मिनिटाचा वेळ कार्यक्रमाला त्या ठिकाणी होता झेंडा फडकवण्यासाठी म्हणून. आणि त्यावेळेसला आपल्या सगळ्यांना माहिती की आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणलं की लहानपणापासून टीव्हीच्या समोर बसायचं, लाल किल्ला बघायचा, आर्मीचं डेमॉन्स्ट्रेशन बघायचं, त्या सगळ्या गोष्टी बघायच्या. परंतु आपल्याकडे एक सवय पण आहे ती म्हणजे अशी की जर पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला की रोज ऍक्सिडेंटच्याच बातम्या, रेप झाला की रोज रेपच्याच बातम्या, कुठं जर गांजा किंवा ड्रग्ज पकडले गेले रोज त्याच्याच बातम्या. तसं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की आपले सगळे कॅमेरे ऑटोमॅटिक काश्मीरकडे आणि भारताच्या बाउंड्रीकडे त्या ठिकाणी जातात. त्याच पद्धतीने आपले सगळे कॅमेरे तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर लाल चौकामध्ये त्यावेळेसला 370 कलम हटलेलं नव्हतं, देशाला त्या ठिकाणी झेंडा फडकवायचा होता, तो आपल्याला फडकवता येत नव्हता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दगडफेकी आर्मीच्या लोकांवरती त्याच्यामध्ये चालू होती. आणि ज्या वेळेसला दगडफेक चालू होती ती दगडफेक घेत चालू असताना तिकडे आपल्या आर्मीच्या लोकांनी काही महिलांना त्याच्यामध्ये बाईट घेतल्या आणि त्या बाईट घेत असताना त्या महिलेने सांगितलं की माझी मुलं ही शौर्याचं काम करतायत, ते आमच्या देशासाठी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करतायत. अशा पद्धतीच्या क्लिप या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी टीव्हीवरती पाहायला मिळाल्या. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेस अशी घटना माझ्या समोर झाली त्यावेळेसला माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली की ज्या लोकांना कोणत्याही पद्धतीचं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेलं नाही, ज्या लोकांना कोणत्याही पद्धतीचं म्हणजे चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन ज्या लोकांना नाही, आपल्या लोकांना चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी निर्माण करून दिलं पाहिजे. आणि म्हणून एक कार्यक्रमाची सिरीज आम्ही त्या ठिकाणी चालू केली की ज्या वेळेस ती महिला सांगती की माझी मुलं शौर्याचं काम करतायत, काय करत होते ते आर्मीच्या लोकांवरती दगडफेक करत होते, त्यावेळेसला आम्ही त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला. दर 14 तारखेला तो शौर्य पुरस्कार ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे लोकांसाठी जीव त्याग करण्याची ज्यांची तयारी आहे किंवा ज्यांनी त्यागलेले आहेत अशा लोकांसाठी तो शौर्य पुरस्कार. मुलांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे म्हणून दर 17 आणि 18 तारखेला ऑगस्टच्या प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवकरंड हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून मागच्या 6 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. याच्यामध्ये नंतर आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेणार आहे. मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये सोलापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, या अहिल्यादेवीनगर असेल, अशा प्रत्येक भागातून विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं. आज या शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी छाप पाडणारी लोक आपल्या मंचावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत. आज काळकर सरांकडे जर आपण पाहिलं तर पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी त्या ठिकाणी आलेली आहे त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होत आहे. परंतु मला सरांना 2 गोष्टी त्या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगायच्या ते म्हणजे आज जर आपण आपल्या देशाच्या डेमोग्राफीचा जर विचार केला तर चायना असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ही जी देश आहेत यांच्याकडे म्हातारपणाचं जे लोकांचं जे सरासरी वय आहे हे म्हातारपणाकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वळत चाललेलं आहे. परंतु आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर पुढच्या वर्षी म्हणजे 2025 पर्यंत त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये 80 कोटी लोकांची फौज
यंग मुलं हे त्या ठिकाणी असणार आहेत. आणि म्हणून ही 80 कोटी लोकांची जी फौज आहे, ही फौज आपल्याला ऍसेट म्हणून साबित करायची का लायबिलिटी म्हणून साबित करायची, हा विचार आपल्याला या मंचावर करायचे. या 80 कोटी लोकांची फौज ही अपॉर्च्युनिटी म्हणून साबित झाली पाहिजे का चॅलेंज म्हणून साबित झाली पाहिजे. या 80 कोटी लोकांची फौज ही डिव्हिडंड म्हणून साबित झाली पाहिजे का डिझास्टर म्हणून साबित झाली पाहिजे, हा विचार या मंचावर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आजपर्यंत आपण सांगत होतो की स्किल बेस्ड एज्युकेशन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ते न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परंतु आज मला सर्वांना 2 गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगायचे की टुरिझमच्या रिलेटेड आज पुणे जर पाहिलं तर पुण्याच्या आजूबाजूला टुरिझमच्या रिलेटेड मोठ्या प्रमाणावरती स्कोप हा मोठ्या प्रमाणावरती आहे. आपल्याला जर सिलेबस मध्ये टुरिझमच्या रिलेटेड आपल्याला काही घालता आलं तर हा सुद्धा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. रत्नागिरी जर असेल तर रत्नागिरीच्या ठिकाणी फिशरी टेक्नॉलॉजीचा आपल्याला काय करता येतंय का. जळगाव माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावलीच्या रूपाने आले. मी सुद्धा उन्हामध्ये वाटचाल करत होतो. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढंच सांगितलं, तुझा जन्म सावलीत थांबण्यासाठी झालेला नाही, तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे. गेली 30 वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे. खरं म्हणजे इतिहासाविषयी नेहमी असं म्हटलं जातं, वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री. आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर सगळ्यात चांगले कोण असतील तर ते विद्यार्थी. विद्यार्थी कधीही बिघडलेले नसतात, विद्यार्थी अत्यंत चांगले असतात. शिक्षकांना स्वतःमध्ये खूप बदल घडवावे लागतात. म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण, ब्राह्मी लिपीचं प्रशिक्षण, उर्दू लिपीचं प्रशिक्षण, खारोष्टी, पोवाडा प्रशिक्षण इथं मावळे सर आलेले आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही पोवाड्याच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. ऐतिहासिक चित्रपटांच्या परीक्षणाच्या कार्यशाळा आम्ही घेतल्या. हेरिटेज गाईडचा उपक्रम चालवला, म्युझियम गाईडचा उपक्रम चालवला. असे अनेक उपक्रम केले आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम केला तो म्हणजे पुण्यामध्ये 250 हेरिटेजची ठिकाणं आहेत. ही 250 हेरिटेजची ठिकाणं आपण जपली पाहिजे, अन्यथा ती नष्ट व्हायच्या मार्गावरती जाऊ शकतात. हा इतिहासातला सगळ्यात मौल्यवान ठेवा. गेली 4 वर्ष एकही रविवार सुट्टी न घेता महाराष्ट्र टाइम्स, वर्षेपार फाउंडेशन, गार्डियन चे साबळे, मराठी बांधकाम असोसिएशन यांच्या वतीने चालवला. माझी मिसेस इथे बसलेली आहे. सर्व प्राध्यापकांना रविवारी सुट्टी जेव्हा असते तेव्हा मी आणि आमचे विद्यार्थी आणि आमचे सगळे घरातले लोक एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी लोकांना माहिती देत असतो. हा पूर्णपणे कार्यक्रम मोफत आहे. संग्रामदुर्ग जिंकला आणि तो नंतरच्या काळात पडला, त्यावेळी अनेक जाधव घराणी ती लांब लांब गेली आणि चाकणवरनं पळून गेले म्हणून आम्ही चाकणेला. त्यांनी इतिहासाची सुरुवात केली म्हणून आपला इतिहास सांगायचा प्रयत्न केला. आणि जाधव आणि जाधवर काहीतरी नातं असावं, ती नाळ एकत्र असावी म्हणून आज मला पुरस्कार दिलेला एवढंच मी मानतो. मी काही आदर्श प्राचार्य नक्कीच नाही. नाळ एकत्र असण्याचं अर्थात मी त्याच्यावर सध्या काम करतो आहे. देवक या विषयावर म्हणजे हिंदू पद्धतीच्या देवकांवर मी सध्या काम करतोय आणि म्हणून मी हा उल्लेख मुद्दा म्हणून केला. अर्थात गेली 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे. हुलग्याच्याच भाकरी खाणारे आणि हुलग्याचंच कढा खाणारे आम्ही 1972च्या दुष्काळात अत्यंत गरिबीमध्ये चांडगाव नावाच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या नगर जिल्ह्यातले आम्ही आज इथे स्थिर स्थावर झालेलो आहे. आणि अर्थातच अनेक संस्थांमधनं काम करत सध्या खडकी शिक्षण संस्थेमध्ये, ज्याचे अध्यक्ष आदरणीय कृष्णकुमार गोयल सर, त्यांच्या संस्थेत काम करतो आहोत. परवाच आमच्या TJ महाविद्यालयाला A ग्रेडचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे 25 कोटी विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक वर्षी 18 वर्षाच्या पुढे त्यात 2.5 कोटी विद्यार्थ्यांची भर पडते. आज हायर एज्युकेशन सेक्टरमध्ये आपल्याकडे 40 मिलियन विद्यार्थी आहेत, म्हणजे 4 कोटी. आणि ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जो 27% आता आहे तो 50% होते तेव्हा 80च्या वर जातो. तर आपल्याकडे एवढ्या मोठ्या बुद्धिमत्तेचा महासागर आहे आणि त्यामध्ये हाऊ दिस चेंजिंग सिनारिओ, की आज ज्या पद्धतीने ऑगमेंटेड एज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एज होत आहे, त्यामध्ये सामाजिक बदल काय घडतोय. तर आज आपल्याकडे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत आणि या विद्यार्थी सगळे हे डिजिटल नेटिव्ज आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थी सगळे आज आयफोन आणि फोन घेऊन जन्माला आला म्हणजे त्याच्यावर तुम्ही काम करताय. तर एक काळ असा होता की जिथे शिक्षक वॉज कस्टोडियन ऑफ द इन्फॉर्मेशन, सगळी इन्फॉर्मेशन शिक्षकाकडे होती आणि वर्गात तो द्यायचा. पण आता ते नाही आहे, कारण इन्फॉर्मेशन इज डेमोक्रेटाइज. जी माहिती आहे ती माझ्याकडे, तीच आज सर्व विद्यार्थ्यांकडे पण आहे.
तर हा खूप मोठा बदल घडलेला आहे. इट्स अ डेमोक्रेटायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन. आणि ही एक मोठी संधी आहे सगळ्यांना. कारण पूर्वी एज्युकेशनचं जे मॉडेल आता आपल्याकडे आलं होतं ब्रिटिशांकडनं, ते इंडस्ट्री एजमधलं मॉडेल होतं. न्यूटोनियन मेकॅनिस्टिक पॅराडाईम त्याला म्हणतात, की आपल्या सभोवतालचे सगळे लोक हे एका यंत्राचा भाग आहेत आणि त्याची एफिशियन्सी कशी वाढवायची ते मॉडेल होतं. पण सध्याचं मॉडेल आहे ते मोर ऑन अ कन्स्ट्रक्शनिस्ट मॉडेल म्हणतात, की आज प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे आणि तो कसा जडणघडण करून पुढे जाईल रादर दॅन इन्क्रीजिंग एफिशियन्सी. आणि त्याला प्रॉबॅबिलिस्टिक मॉडेल असं, म्हणजे प्रॉबॅबिलिस्टिक आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे. तो एका प्रोडक्शन युनिटचा भाग नाही की जिथे त्याला प्रॉडक्ट म्हणून ट्रीट केलं जाईल. आणि या सगळ्यामध्ये आज जो काही बदल घडत असेल त्याच्यामध्ये शिक्षकांचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. कारण शिक्षक म्हणजे टू टीच, टू गिव्ह नॉलेज, टू इम्पार्ट नॉलेज. पण आता त्या शिक्षकाचा हिज रोल इज ट्रान्सेंडिंग टू आचार्य, जे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने पूर्वी. आचार्य याचा अर्थ असा आहे की टू लीड युअर सेल्फ, टू लीड थ्रू ॲक्टिव्हिटीज, थ्रू देअर ओन पार्ट. आणि त्याच्यामध्ये नुसतं शिक्षण नाही तर मॉरल आणि एथिकल व्हॅल्यूज करून विद्यार्थ्याचं जडणघडण करणे ही एक खूप मोठी काळाची गरज आहे. आणि तो शिक्षकाचा रोल तो बदलेल. त्याच्यामध्ये जे AI किंवा AI हा शब्द खूप फॅन्सी वर्ड झाला आहे, पण लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि जे आत्ताचे जे टूल्स आहेत हे शिक्षकांना एम्पॉवर करतायत आणि त्यातनं प्रत्येक विद्यार्थ्याची जडणघडण करण्यासाठीचं हे मोठं टूल आहे. तर ते आपण एम्ब्रेस केलं पाहिजे. आज ही शाळा बऱ्याच वेळा झाडाखाली पण भरायची, कारण तशी काही वाडी वस्तीवरती असं आता जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतो असला कसलाच प्रकार नसायचा. तिथं झाडाखाली शाळा बसायची, 10-20 पोरं असायची. 10-20 ही फार मोठी संख्या झाली. मी जेव्हा प्रथम शाळेत गेलो त्यावेळी 3रीच्या वर्गात 3 पोरं, 2रीच्या वर्गात 5 पोरं आणि 1लीच्या वर्गात 7-8 पोरं होते. त्यापैकी मी एक होतो. अशी आमची सुरुवात झाली. आणि अशा शाळेत जो शिक्षक असायचा अगदी वाखाणण्यासारखं आहे. ते शिक्षक इतके तळमळीने शिकवायचे की आता आम्ही पण पाहतो शिक्षकांशी इंटरॅक्ट करतो, शिकवत नाहीत असं नाही, परंतु त्यांच्यामध्ये जी जिद्द होती, जो साधेपणा होता, जो ताकूलपणा होता, तो आता थोडासा मिसिंग आहे. आता पर्यायाने काय आम्ही पण बदललो, शिक्षकही बदलले, शाळा बदलल्या, संस्था बदलल्या, गव्हर्नमेंटही बदलत चाललंय, अजूनही बदलते. म्हणजे देर इज अ लॉट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, लॉट ऑफ चेंजेस इन द सोसायटी अँड इन द एंटायर सिस्टीम. अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला. आणि नंतर पुन्हा आमच्या गावात एक B.Ed कॉलेज होतं, आमचे बाळासाहेब इंगोले आहेत, त्यांनी तिथं B.Ed केलं. तिथे सध्या ते व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक म्हणून कामे करतात. ते शिक्षकही होते, प्रोफेसर होती, त्यांच्या मिसेस पण प्रोफेसर प्रिन्सिपाल होत्या. तर त्यांना हे सर्व त्यांनी अनुभवलेलं असेल, कारण ते सुद्धा आमच्याच गावचे आहेत. जेव्हा मी शाळेत शिकत होतो, आमच्या 1ली ते 3री एका वाडीवरनं शाळेत झालं. जेव्हा आम्ही गावात 4थीला जायला लागलो त्यावेळी बऱ्यापैकी शाळा, प्रत्येक वर्गाला वेगळा शिक्षक, अशा प्रकारची रचना. परंतु सुरुवात ही अशा स्क्रॅचमधून झालेली होती. देश नुकताच होते, ही गोष्ट आहे 1956-57 सालची. त्यावेळी देशात पॉवर्टी भरपूर होती, शिक्षक मिळत नसेल. जेव्हा आम्ही 7वी पास झालो, आमच्या वर्गातले बरेचसे विद्यार्थी ज्याला 60% पुढे मार्क्स आहेत त्याला डायरेक्ट शिक्षक म्हणून नोकरी मिळत असते. पार्ट्या करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण समाजामध्ये जे वेगवेगळे लोक आहेत, शिक्षक असतील, प्राचार्य असतील, कुलगुरू असतील, संस्था चालक असतील, अशा व्यक्तींना समाजापुढे आणून विशेषतः पुढची पिढी जी भारत घडवणार आहे त्यांच्यापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं उत्तम उदाहरण हे शार्दूलने या ठिकाणी प्रस्थापित केलं असं मला वाटतंय. आणि आज एकापेक्षा एक मान्यवर आज या ठिकाणी आहे. 8वा आदर्श शिक्षक पुरस्कार व 6वा राज्यस्तरीय प्राचार्य पुरस्कार, राज्यस्तरीय करंडक हा 6वं वर्ष त्याचा आहे. मी त्याला आता सहज बसल्याबद्दल विचारलं, अरे वय काय मग तुझं आता? तर हा 22व्या वर्षी त्यांनी सुरू केला आणि आता फक्त 29 वर्षाचाच झालेला आहे शार्दूल. म्हणजे पुढची संपूर्ण कारकीर्द 50-60 वर्ष
ही समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य होणार आहे याचं मला 100% खात्री आहे. मला खूप आनंद होतोय. सर्वप्रथम जाधव इन्स्टिट्यूटचे मी मनापासून धन्यवाद देतो की इतक्या सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमाला मला तरी बोलवलं. समाजामधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्यांना समाजाच्या पुढे आणावं आणि प्रेरणास्थान म्हणून त्यांना उभा करावं आणि आपण विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी हाच उद्देश या कार्यक्रमाच्या मागचा आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे कृष्णकुमार गोयल आणि डॉक्टर पराग काळकर सर हे अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आहेत. यांचा स्वभाव, यांचे विचार, यांचे आचार अत्यंत मृदू, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. मला यांच्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं की हे जे काम करतात ते कोणतंही काम मी केलेलं आहे असा अहमपणा त्यांच्या मनामध्ये नाही. सातत्यानं दुसऱ्यांनी मदत केलेली आहे त्याची जाणीव हे मनामध्ये ठेवतात आणि स्वतःचं कार्य करतात. संत तुकारामाचा एक अभंग आहे, माझी या बळे नाही मी बोलतो सका भगवंत वाचा देश साळुंके मंजुळ बोलत सेवानी शिकविता जणी वेगळाची म्या काय पामरे बोलावी उत्तरे ती त्या विश्वंभरे बोलविली तुका म्हणे काय गावी त्याची कळा चालवी पांगळा पाया विन. इतकी नम्रता या दोघांच्या मध्ये आहे. नमना एवढा मंत्र नाही नाही रुंदिता शास्त्र नमन जो करे तो जाणे तेची नमना विन इंद्रचंद्र नव्हे. ही नम्रता आजचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्यामध्ये आहे. आज दुसरे आपले जे सत्कारार्थी आहेत, पहिले ज्यांना आदर्श शिक्षण संस्था चालक असा पुरस्कार आपण दिलेला आहे. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की सर कुठे पुरस्काराला जात नाही, पण सरांना विनंती केली की तुमच्यासारखं काम करणारी जी व्यक्ती आहे ती समाजाच्या पुढे आली पाहिजे, नव्या पिढीला माहिती झालं पाहिजे. आणि त्यांनी दाखवून दिलंय कुछ भी असंभव नहीं है जग में सब संभव हो सकता है. काय हे अगर कमर बांधले तो सब संभव हो सकता है. कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि ही गोष्ट आपल्याला फक्त नेपोलियन बोनापार्टचं एकच वाक्य माहिती आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. तर त्यांचं दुसरं एक वाक्य आहे, ज्या वेळेला सैन्यामध्ये मी साधा शिपाई म्हणून भरती झालो, माझ्या राजाचा मुकुट मुतारीमध्ये पडलेला होता, तो मी तलवारीच्या टोकानं स्वतः उचलला आणि स्वतःच्या शिरावरती परिणाम केला आणि स्वतःच राजा झालो. तो कर बुलंद इतना कि खुदा खुद बंदे को पूछे कि बोल तेरी रजा क्या है. ही ताकद नवले सरांनी दाखवलेली आहे. स्वतः